नमस्कार, मी स्वप्नाली. तुम्ही बघत आहात आपले बदलापूर. काल बदलापूर शहरामध्ये कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुका नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाच्या उमेदवारांसाठी घेण्यात आल्या होत्या. या लाईव्हच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की काल बदलापूर शहरामध्ये एकूण किती मतदारांनी त्यांचा मतदानाचा हक्क बजावलेला आहे, किती टक्के मतदान जे आहे बदलापूर शहरामध्ये काल पार पडलं. त्याचबरोबर आपण जर बघत असाल तर एकूण 24 प्रभागांसाठी ज्या निवडणुका होत्या त्या पार पडल्या. मात्र त्यांमधले काही जे 5 प्रभाग होते, अ ब असू द्या, तर त्या प्रभागांमध्ये काही प्रभाग जसे की आपण बघितले असेल, आपण त्या दिवशी सुद्धा 5 प्रभागांची नावं जी आहे ती सांगितली होती. त्या निवडणुका ज्या आहेत आपल्याला 20 डिसेंबर रोजी बघायला मिळणार आहेत. मात्र आता उर्वरित ज्या काही निवडणुका काल पार पडल्या त्याचा एकूणच किती टक्केवारी जी आहे आपल्याला बघायला मिळते ते आपण या लाईव्हच्या माध्यमातून बघणार आहोत. त्याचबरोबर प्रभागावाईज किती मतदान जे आहे झालेलं आहे ते सुद्धा आपण या लाईव्हच्या माध्यमातून बघणार आहोत. तुम्ही सुद्धा तुमचा कुठला प्रभाग आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही काल मतदान केलं आहे का तेही सांगत चला. एकूण बघूया की काल बदलापूर शहरामध्ये किती मतदान जे आहे आपल्याला बघायला मिळालं. तर एकूणच जर आपण बघत असाल या ठिकाणी तर 1,30,926 मतदार जे आहेत पुरुष आणि स्त्री या दोघांना मिळून जे आहेत 1,30,926 जणांनी जे आहे बदलापूर शहरामधून काल मतदान केलेलं आहे. टक्केवारीनुसार जर आपण बघत असाल तर एकूणच 58.10 एवढं जे आहे काल बदलापूरमध्ये मतदान पार पडलं. मतदानाची जी टक्केवारी आहे ती होती 58.10. जनगणनेनुसार जर आपण बघत असाल तर सरासरी साधारणतः 4 लाखांच्या वर जी आहे बदलापूर शहराची लोकसंख्या सांगण्यात येते. मात्र त्याच मधून 4 लाखांमधून फक्त आपल्याला 1,30,926 एवढं जे बदलापूरकरांनी मतदान केलेलं आपल्याला बघायला मिळतं आहे. उर्वरित जे काही प्रभाग होते त्या 5 प्रभागांचं मतदान प्रक्रिया जी आहे आपल्याला 20 तारखेला बघायला मिळेल. याच दरम्यान एक महत्वाचे अपडेट्स आपण काल देखील सांगितले होते की जी काही मतमोजणी आज 3 डिसेंबर रोजी होणार होती ती मतमोजणी आता 21 डिसेंबर रोजी होणार आहे अशी माहिती आपल्याला निवडणूक आयोगाकडून मिळालेली आहे. म्हणजेच आज मतमोजणी झाली असती जर काल जे काही मतदान झालं त्याची, परंतु याचा परिणाम जो आहे 20 तारखेच्या मतदानावर सुद्धा होऊ शकतो. म्हणून मतमोजणी जी आहे ती 21 तारखेला होताना आपल्याला बघायला मिळेल. चला आता बघूया की नेमकं प्रभागावाईज जे आहे मतदान किती झालेलं आहे, किती टक्के झालेलं आहे ते. प्रभाग क्रमांक 1 पासून आपण घेणार आहोत. प्रभाग क्रमांक 1 पासून जर आपण घेतलं तर 62.66 एवढे जे पर्सेंटेज एवढं मतदान जे आहे प्रभाग क्रमांक 1 मध्ये झालंय. म्हणजे एकूणच 4,491 एवढं जे आहे मतदान बदलापूर शहरामधल्या प्रभाग क्रमांक 1 मध्ये आपल्याला बघायला मिळालं. एकूणच या ठिकाणी जे काही मतदान व्हायला पाहिजे होतं ते होतं 7,000 म्हणजे एकच आपण जर बघत असाल तर 7,167 एवढं मतदान या प्रभागामध्ये होतं. मात्र झालं किती ते 4,491 62% एवढं जे मतदान झालं. प्रभाग क्रमांक 2 जो सर्वात मोठा प्रभाग होता त्या प्रभागामध्ये किती टक्के मतदान झालेलं आहे ते आपण बघणार आहोत. आता प्रभाग क्रमांक 2 सर्वात मोठा हा जो प्रभाग होता त्याच्यामध्ये एकूण जे आहे 69.28 एवढं मतदान जे आहे झालेलं आहे. 12,096 जे आहेत त्या तेवढ्याच लोकांनी या ठिकाणी मतदाराचा हक्क जो आहे आपला बजावलेला आहे. फक्त 12,096. मला वाटलं 1 लाख म्हणजे खूपच झाले, पण नाही. 12,096 जे आहेत बदलापूरकरांनी प्रभाग क्रमांक 2 मधून मतदानाचा हक्क जो आहे बजावलेला आपल्याला बघायला मिळतोय. यामध्ये मतदान कमी का झालं यामागे देखील खूप काही कारणं आहेत ती आपण या व्हिडिओच्या शेवटी समजून घेऊ. परंतु तुम्ही कुठल्या प्रभागातून आहात, तुम्हाला मतदान करता आलं का काल, आम्हाला तेही नक्कीच सांगा. बघा पुढचं बघूया आपण. एकूण जर आपण बघत असाल तर प्रभाग क्रमांक 2 मध्ये जे आहे 17,459 एवढं मतदान व्हायला पाहिजे होतं. मात्र 17,000च्या ऐवजी 12,000 मतदान आपल्याला बघायला मिळालं. म्हणजे एकूणच 5 ते 5,500 जे पब्लिक आहे त्यांनी मतदारांनी केलं नाही. प्रभाग क्रमांक 3 आपण बघणार आहोत. प्रभाग क्रमांक 3 मध्ये
मतदान जे प्रक्रिया पार पडली ती म्हणजे 52.93% एवढं मतदान प्रभाग क्रमांक 3 मध्ये झालेलं आहे. तुम्ही कुठून आहात आम्हाला तेही सांगत चला. प्रभाग क्रमांक 3 म्हणजे मोहनानंद नगर आणि शनीनगरचा परिसर. तर या ठिकाणी 52.93 एवढं मतदान झालेलं आहे. 6,847 एवढ्या नागरिक मतदारांनी जे आपला मतदानाचा हक्क या ठिकाणावरून बजावला. म्हणजे किती? 6,847 मतदारांनी मतदान केलं. एकूण 12,936 मतदान या ठिकाणी व्हायला पाहिजे होतं मतदारांनी, परंतु नाही झालं. म्हणजे एकूण आपण बघत असाल तर फक्त 50% मतदान जे आपल्याला प्रभाग क्रमांक 3 मध्ये बघायला मिळालं. मग 50% मतदान का झालं नाही? जर 50% अजून मतदान झालं असतं तर नक्कीच काय होईल, कोणाची सत्ता येईल हे बघणं गरजेचं ठरणार आहे. पण बघूया पुढे. आता प्रभाग क्रमांक 4 मध्ये येतोय आपण. प्रभाग क्रमांक 4 मध्ये जर आपण बघत असाल तर 61.24 एवढं मतदान झालेलं आहे. 4,735 एवढ्या लोकांनी जे मतदारांनी मतदान केलंय. एकूणच 7,732 जे मतदार आहेत त्यांनी मतदान करायला आवश्यक होतं प्रभाग क्रमांक 4 मधून, पण त्यांनी ते केलेलं नाही. म्हणजे 7,732 जे आहेत मतदान व्हायला पाहिजे होतं, पण फक्त 4,735 एवढं मतदान झालंय. 61.24 एवढं पर्सेंटेज मतदान झालंय. बदलापूरकरांना, तुम्ही काल बदलापूर मतदान केंद्रात जाऊन मतदान केलं नाही का? की तुम्हाला काही अडथळा आला? आम्हाला कमेंट सेक्शन मधून नक्की सांगा. कारण जर 100% मतदान बदलापूरमध्ये व्हायला पाहिजे होतं, कमीत कमी 70-75% तरी मतदान व्हायला पाहिजे होतं. कारण बदलापूर शहरामध्ये काल सुट्ट्या नाही होत्या. पण ठीक आहे, काही प्रायव्हेट सेक्टरला सुट्टी नाही होती म्हणून कदाचित झालं असेल. 5 नंबर बघणार आहोत आपण. थोडासा वेळ द्या. 5 नंबर मधून 59.50% एवढं मतदान झालेलं आहे. 5 नंबरचा परिसर आपला बेलवली भीमनगर हा आहे. 59.50 या प्रभागामधलं अजूनही आपण जर बघत असाल तर एक जो भाग आहे, एक जो विभाग आहे त्याचं मतदान अजूनही मतदान प्रक्रिया पार पडायची पेंडिंग आहे. तरी सुद्धा फक्त 5,564 मतदारांनी जे आपला मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये एकूण 9,351 मतदान हे व्हायला पाहिजे होतं. 9,351 मतदान व्हायला पाहिजे होतं, पण झालं किती? फक्त 5,564 एवढं मतदान झालं. त्यानंतर आपण म्हणतो आहे आता पुढचा प्रभाग जो की आपला असणार आहे प्रभाग क्रमांक 6, म्हणजेच हा पण सर्वोदय नगर साईडचा प्रभाग येतोय आहे. ठीक आहे, चला हा प्रभाग बघूया. प्रभाग क्रमांक 6 जो आहे तो, या प्रभागामध्ये मतदान झालेलं आहे 51.74 एवढं. थोडं फास्ट घेते. 51.74 एवढं झालेलं आहे 6 मध्ये. त्यानंतर 5,106 लोकांनी मतदान केलं. 9,869 लोकांनी मतदान जे मतदारांनी या ठिकाणी करायला पाहिजे होतं. पुढे जाऊया. प्रभाग क्रमांक 7 मध्ये 51.23 एवढं मतदान फक्त झालेलं आहे. 4,180 मतदारांनी मतदान केलेलं आहे. याच तुलनेमध्ये मतदान 8,159 मतदारांनी करायला पाहिजे होतं. अर्ध्याला अर्ध मतदान आहे. म्हणजे 4,500 हजार मतदारांनी आपलं मतदान जे ते केलेलं नाही या ठिकाणी स्पष्टपणे बघायला मिळतंय. पुढचं आपण बघणार आहोत प्रभाग क्रमांक 8. प्रभाग क्रमांक 8 मध्ये 57.84% एवढं मतदान जे आहे झालेलं आहे. 5,690 मतदारांनी मतदान केलं, परंतु मतदान व्हायला पाहिजे होतं 9,837. म्हणजे कुठेतरी या ठिकाणी मतदारांचा जो काही मतदान आहे आपल्याला एकदम कमी झालेलं बघायला मिळते. अर्ध्याला अर्ध मतदान झालेलं जे बघायला मिळते. प्रभाग क्रमांक 9 मध्ये आपण आता बघणार आहोत 55.13 एवढं मतदान जे आहे प्रभाग क्रमांक 13 मध्ये झालेलं आहे. 55.13. तुम्ही कुठल्या प्रभागातून आहात? तुम्हाला मतदान करायला मिळालं की नाही आम्हाला ते सांगा. 55.13 आपण बघितलं. त्यानंतरचं पुढचं बघूया आपण. डायरेक्टच सांगते मी तुम्हाला. 9-10 पासून बघूया आपण. 60.66 एवढं मतदान झालेलं आहे प्रभाग क्रमांक 10 मध्ये. 60.63 नंतर आहे 11 मध्ये 54.12 एवढं मतदान झालंय. 12 मध्ये 62.4 एवढं मतदान झालेलं आहे. 13 मध्ये आपण बघत आहात 59.49% एवढं मतदान झालेलं आहे. 14 मध्ये 53.
87 एवढं मतदान झालेलं आहे. त्यानंतर आहे 47.91 प्रभाग क्रमांक 15 47.91 अतिशय कमी जे आहे मतदान बघायला मिळालं. 8,293 लोकांनी फक्त जे मतदान या ठिकाणी केलेलं आहे. याच कंपॅरिझन मध्ये आपण जर बघत असाल तर प्रभाग क्रमांक 13 मधून जे आहे एकूण 7,936 मतदार होते. मात्र फक्त या ठिकाणी 4,721 लोकांनी आपला मतदानाचा हक्क जो आहे बजावला. त्यानंतर आपण जाऊया पुढे 1 मिनिट. 14 मध्ये आपण बघत आहात 53.87 एवढं मतदान जे झालेलं आहे. टक्के बघतोय आपण 3,396 लोकांनी फक्त मतदान केलंय नागरिकांनी मतदारांनी. नंतर आहे 47.91 तुम्ही बघत आहात ना, समजताय ना व्यवस्थित. 15 नंबरचा आपण बघत आहोत. 15 नंबरचा आहे 47.91 टक्के मतदान झालेलं आहे. 8,293 एवढ्या लोकांनी मतदान केलं नागरिकांनी. नंतरचा आहे 60.91 टक्के मतदान झालेलं आहे. 4,782 जे नागरिकांनी या ठिकाणी मतदान केलं. नंतर आहे 58.32 हा जो प्रभाग आहे आपला, हा आहे 17 नंबरचा प्रभाग. मतदार यंदामध्ये खूप घोळ आहे मतदार याद्यांमध्ये. बरोबर, स्वतःच्या तुमचं पण नव्हतं का? कुठला प्रभाग होता तुमचा आणि कुठं नाव आलं ते सांगा मला. कुठला प्रभाग आहे, कुठे नाव आलं होतं तुमचं आणि तुम्ही कुठल्या प्रभागात राहता ते जरा सांगत चला. सर्वांसोबत असंच झालंय, आपण ज्या प्रभागात राहतो तिथे नाव न येता दुसरीकडे नाव आलंय. 17 नंबरमध्ये 58.32 झालंय. 18 नंबरमध्ये आपण जर बघत असाल तर 54.72 झालेलं आहे. 19 मध्ये 53.97, 20 मध्ये 63.27, 21 मध्ये 59.94, नंतर 21 मध्ये 55.101, नंतर आहे आपलं 22 मध्ये 65.79, नंतर आहे 59.13, 24 मध्ये 59.13 एवढं झालेलं आहे. आणि एकूण आपण जर बघत असाल बदलापूर शहरामध्ये काल तर 1,30,926 मतदारांनी मतदान केलेलं आहे. किती करायला पाहिजे होतं आपण तेही बघूया. या ठिकाणी किती लिहिलंय एकूण ते बघूया आपण. 2 मिनिटं द्या. मतदार जे आहे एकूण या ठिकाणी सांगण्यात येतंय की एकूणच जे मतदान आहे ते होतं 2,25,355. म्हणजे जरी लोकसंख्या 4 लाख असली तरी सुद्धा ज्यांच्याकडे मतदान कार्ड आहे किंवा जे बदलापूर शहरामध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून रहिवासी आहेत आणि तेच मतदान करू शकतात, तर असं जर आपण बघितलं तर 2,25,355 जणांनी मतदान जे आहे या ठिकाणी करायला पाहिजे होतं. पण मतदान जे आहे ते झालेलं आहे फक्त आणि फक्त 1,30,926 एवढं. म्हणजे 58.10% मतदान बदलापूर शहरामधून काल पार पडलेलं आहे. बदलापूरकरांनो, तुम्ही काल बदलापूरमध्ये मतदान केलं की नाही केलं आम्हाला नक्की सांगा. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर गद्दारी करून एकत्र आलेले पक्ष काल एकमेकांसमोर उभे होते. ओके, धन्यवाद. तुम्ही कुठल्या प्रभागातून होता काल आम्ही अनेक ठिकाणी लाईव्ह केले. काल खूप भयंकर अनुभव अनुभवायला मिळाले. ईव्हीएम मशीन ज्या ठिकाणी 100-150 वोटिंग झाल्या की ईव्हीएम मशीन ज्या आहेत त्या बंद पडत होत्या. खामकर स्कूलमध्ये गेल्या, खामकर विद्यालयामध्ये गेल्या कित्येक वेळपासून जे आहेत नागरिकांचे हाल बघायला मिळाले. 1.5-2 तास ईव्हीएम मशीनी ह्या बंद होत्या, चालूच नव्हती. एकही ईव्हीएम मशीनी चालू नव्हती काल. थोडा वेळ चालू होत होत्या, नंतर परत बंद पडायच्या. आणि ज्या ठिकाणी ईव्हीएम मशीन ह्या चालू होत्या त्याच ठिकाणी आपण जर बघत असाल तर मतदान आपल्याला चांगलं बघायला मिळालं आहे. परंतु तरी सुद्धा काल बदलापूर शहरामधल्या अनेक नागरिकांना मतदारांना सुट्टी नाही होती आणि सुट्टी नसल्या कारणामुळे ते बाहेर पडू शकले नाही आणि मतदानाची जो त्यांचा हक्क आहे तो त्यांना बजावता आला नाही. त्याचबरोबर बदलापूरमध्ये काल असं देखील झालं की अनेक नागरिक जे आहेत त्यांचे फोटो वेगळा होता आणि मतदानावरती वोटिंग कार्डवर जो फोटो असतो तो फोटो वेगळा होता. म्हणजे त्याच्यावरती बरोबर होता, जो त्यांचा चेहरा दिसतोय तोच वोटिंग कार्डवर होता, मात्र लिस्टमध्ये फोटो वेगळा असल्या कारणामुळे फक्त आणि फक्त त्याचमुळे त्या नागरिकांना मतदान त्या ठिकाणी करता आलं नाही. असा देखील प्रकार घडला आहे. स्वतः माझ्यासोबत असं झालेलं की माझं जे नाव आहे मतदान यादीमध्ये नाव वेगळं होतं
आणि वोटिंग कार्डवर नाव वेगळं होतं, त्याचबरोबर आधार कार्डवरचं नाव देखील बरोबर होतं. म्हणजे जे नाव आहे ते सगळं बरोबर होतं, पण वोटिंग याच्यामध्ये मतदार यादीमध्ये जे नाव येतं ते नाव वेगळं होतं. आणि त्यामुळे मला देखील खूप वेळ तिथे वाट बघावी लागली. त्यांना सगळं व्हेरिफिकेशन करावं लागलं आणि त्यानंतरच जे आहे वोटिंग त्या ठिकाणी करायला मिळाली. म्हणजे प्रत्येकासोबत अशा अनेक घटना ज्या आहेत काल घडल्या. काल निवडणूक आयोग, पोलीस कुठे दिसले नाही. काल निवडणूक आयोग नाही होतं, मात्र धक्कादायक घटना अशी की पोलिसांचा इतका जबरदस्त बंदोबस्त काल बघायला मिळाला. लोकप्रतिनिधींना सुद्धा जर कधी काही अडचणी आल्या तर त्यांना सुद्धा 100 मीटरच्या बाहेर थांबवण्यात आलं होतं. काही लोकप्रतिनिधी दादागिरी करून वगैरे जाण्याचा प्रयत्न करत होते, कारण त्या ठिकाणी त्यांचेच मतदार जे आहेत थांबलेले होते, ज्यांना मतदान करता येत नव्हतं. पण एवढा काटेकोरपणे काल बंदोबस्त होता की 100 मीटरच्या आत कोणीही जाऊ नका. आणि 100 मीटरच्या आत जर गेलो तर माहिती मिळायची की मशीन जी आहे, ईव्हीएम मशीन, ती बंद पडलेली आहे. खूप भयंकर अवस्था काल बदलापूरमध्ये होती. आणि जर ईव्हीएम मशीन ह्या व्यवस्थितरित्या काम केल्या असत्या तर काल बदलापूर शहरामध्ये आपण बघत आहोत की मतदान जे आहे, आता या ठिकाणी आपल्याला जे 58% मतदान बघायला मिळालं ते मतदान आरामात 75 ते 78% आपल्याला बघायला मिळालं असतं. प्रभाग क्रमांक 20 मधून तुम्ही मतदान केलं, ओके, धन्यवाद. आता उर्वरित जे काही प्रभाग राहिलेले आहेत त्यांचं मतदान हे 20 तारखेला पार पडेल आणि त्यानंतर जे आहे 21 तारखेला मतमोजणी होईल. मात्र उमेदवारांमध्ये अशी देखील भीती आहे, असं देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय की 100 आणि 150 मतदान झाल्याच्या नंतर ज्या काही ईव्हीएम मशीन होत्या त्या बंद पडत होत्या आणि त्यानंतर त्या ठिकाणी एकही टेक्निशियन नाही होता. मग असं झालं का? एवढ्या वर्षांनी जर मतदान लागलं होतं तर, आणि नागरिकांनी तर आम्हाला एवढे देखील फोन केले की आपले बदलापूरच्या माध्यमातून तुम्ही ही घटना उघडकीस आणून द्या की ज्या ईव्हीएम मशीन होत्या तर त्या एकही ईव्हीएम मशीन ही नवीन वाटत नव्हती, सगळ्या ईव्हीएम मशीन या जुन्याच वाटत होत्या. असं तुमच्यासोबत पण घडलं का? आम्हाला सांगा. ईव्हीएम मशीन जे आहेत त्या जुन्याच वाटत होत्या असं तुम्हाला वाटलं का? आम्हाला जरा कमेंट करून तुम्हीही सांगा. आम्हाला खूप नागरिकांचे फोन आले की ईव्हीएम मशीन ज्या आहेत त्या जुन्या पुराण्याच वाटत होत्या असं. तर असं तुमच्यासोबत पण घडलं का? आम्हाला ते पण सांगा. 1.5 2 तास नागरिकांनी काल लाईनमध्ये थांबले, परंतु तरी सुद्धा त्यांना मतदान करता आलं नाही. ज्येष्ठ नागरिकांचे देखील हाल झाले. म्हणजे आपले बदलापूर खूप छान काम करत आहे. धन्यवाद विनीत सर. काल प्रसंग असा आला की यादवनगर मध्ये जी समर्थ शाळा आहे त्या शाळेमध्ये 3 वाजल्यापासूनच्या ज्या मशीन आहेत त्या बंद पडल्या होत्या. ईव्हीएम मशीन, एक जो पूर्ण मतदान कक्ष आहे त्या ठिकाणची ईव्हीएम मशीन 3 वाजल्यापासून बंद होती. आम्हाला माहिती मिळाली 5 वाजता. आम्ही परत तिथे पोहोचलो. 2 वेळा गेलो, आम्हाला मध्ये नाही जाऊ दिलं कारण पोलिसांचा काल खूप बंदोबस्त होता. त्यांनी मध्ये जाऊच दिलं नाही. नंतर आम्ही काहीतरी प्रयत्न करून मध्ये गेलो. मतदान कक्षात नाही गेलो, फक्त ज्या ठिकाणी नागरिक होते त्या ठिकाणी आम्ही गेलो आणि त्यांना विचारलं की काय झालं. त्यांनी सांगितलं 3 वाजल्यापासून आम्ही या ठिकाणी थांबलोय, पाणी नाही, चहा नाही, काही नाही, नाश्ता नाही. किती वेळ झाला ते तिथेच येऊन थांबलेले होते आणि त्यांनी 3 वाजल्यापासून ते 5 वाजेपर्यंत त्यांना थांबवून ठेवलं, तरी पण मशीन चालू झाली नाही. कोणी टेक्निशियन नाही, काही नाही, निवडणूक आयोग नाही, काहीच नाही. त्या ठिकाणी लोकप्रतिनिधींना सुद्धा मध्ये जाऊ देत नव्हते. म्हणजे एवढा भयंकर कारभार जो आहे काल निवडणूक आयोगाचा बघायला मिळाला. आणि हा कारभार जो आहे आपण मीडियाच्या माध्यमातून समोर आणू, यामुळे आपल्याला देखील त्या ठिकाणी जाऊ देत नव्हते. पण आपण खूप हे करून त्या ठिकाणी गेलो, तिथली परिस्थिती आपण दाखवली. तुम्ही बघा, म्हणजे मतदार राजा या ठिकाणी बाहेर पडतो की मतदान करेल, परंतु जर अशा पद्धतीचं वातावरण होत असेल तर काय करायचं बदलापूरकरांनी. आणि त्याचमुळे कुठेतरी या ठिकाणी 28 जे आहेत % मतदान बदलापूर शहरामध्ये झालेलं आपल्याला बघायला मिळालं. नाहीतर हेच मतदान जे आहे आपल्याला 70% वर बघायला मिळालं असतं. आणि 20% जे आहे ते सुट्टी नसल्या कारणाने मतदान नाहीच झालं असं म्हणायला हरकत नाही, कारण भरपूर जणांना सुट्टी नव्हती. आज सकाळी ट्रेनमध्ये चाललेल्या गप्पावरून हे स्पष्ट झालं की सगळीकडे अफाम पैसा वाटला गेला आहे. घेणारे तेच जे रोज ट्रेनच्या जीवघेणा प्रवास करतात आणि विकासाच्या नावाने रडतात. ओके, खूप छान काम करत आहात योगेश गायकवाड, धन्यवाद. बदलापूरमध्ये काल ठिकठिकाणी असं घडलं, पण याच्यातून एक समजलं नाही की लोकप्रतिनिधींना देखील अडवले जात होतं मध्ये जाण्यापासून. बरोबर आहे, सुरक्षेच्या दृष्टीने अगदी बरोबर आहे, परंतु ज्या वेळेला मतदान प्रक्रियाच बंद आहे, मतदानच होत नाहीये,
2-2 तासांपासून मतदान प्रक्रिया ठप्प पडलेली आहे. मग तरी सुद्धा त्या ठिकाणी लोकप्रतिनिधींनाही जाऊ दिलं जात नव्हतं की नेमकं काय घडलंय बघण्यासाठी. मग असं का? मग यांच्यावरती कोणाचा दबाव होता कालच्या दिवशी? नेमकं चालू काय होतं? 2 तास जर मतदान बंद राहिलं तर जी गर्दी झाली ती बघू शकत नव्हतात. यादवनगर परिसरामध्ये समर्थ शाळेमध्ये अक्षरशः गर्दी झाली होती. अर्धे नागरिक गर्दी बघून बाहेर वापस गेले. आपल्या समलोच्यावरून आम्हाला खूप अपडेट मिळते. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. ज्यांनी काल वोट दिलेला नाही तो वोटर 20ला देऊ शकतो का? नाही नाही, असं नसतं. म्हणजे 20ला तुम्ही देऊ शकतात. 20ला कसं आहे ना, जे प्रभाग होते 20 तारखेला आपण कुठले कुठले प्रभाग सांगितलेले, त्या प्रभागातील प्रत्येक नागरिकाला 20 तारखेला मतदान करायचंच आहे. आता हे पण तुम्ही लक्षात ठेवा. तर तुम्हाला जे अ ब क होतं ना, तर समजा जर तुमचं आता अ झालं असेल तर ब आणि क साठी तुम्हाला द्यावं लागेल. म्हणजे तुमचे प्रभाग किती त्याच्यानुसार. मी तुम्हाला ते पण एकदा स्पष्टीकरण देते. 1-2 मिनिटं द्या. पहिले प्रभाग कुठले होते आपण ते बघूया आणि त्यानंतर मग तुम्हाला ती माहिती आपण नक्कीच पोहोचवू. हे बघा, आता प्रभाग क्रमांक होते आपले 5, ज्या ठिकाणी स्थगित करण्यात आल्या आहेत निवडणुका. 5 ब, 8 अ, 19 अ, 10 ब, 17 अ आणि 15 ब. आता 5 प्रभागामध्ये राहणारे जे रहिवासी आहेत त्यांनी कंपल्सरी जाऊन मतदान जे आहे करायचं आहे. पण त्या ठिकाणी तुम्हाला काय होईल, आता पॅनलवरती तुम्हाला फक्त 5 ब दिसेल आणि 5 ब मध्ये जेवढे काही उमेदवार होते ना त्यांची नावं तुम्हाला दिसतील. मग त्या उमेदवारांपैकी तुम्हाला कोणालाही एकाला त्या ठिकाणी मतदान हे करायचं आहे. आता तुम्हाला फक्त एकचदा मतदान जे ते करायचं आहे, कारण ऑलरेडी तुम्ही एकदा जे नगराध्यक्ष पदाचं मतदान केलं आणि एक नगरसेवक पदाचं मतदान केलं. त्यामुळे तुम्हाला आता एकालाच मतदान करायचंय, कोणाला पण त्या ठिकाणी जाऊन. त्यानंतर आहे आपलं आता 8 ब मध्ये. तर 8 ब मध्ये सुद्धा आता तुम्हाला जे आहेत 8 अ मध्ये जे आहे तुम्हाला आता 20 तारखेला मतदान करावं लागेल. ब आणि नगराध्यक्ष पदाचं मतदान जे ते तुम्ही ऑलरेडी केलं, म्हणजे तुम्ही 2 वेळा मतदान हे केलेलं आहे. त्यानंतर आहे 19 मध्ये. 19 प्रभागामध्ये जर तुम्ही राहत असाल तर 19 मध्ये अ च्या या स्थगित झाल्या होत्या. म्हणजेच 19 प्रभाग क्रमांक अ मध्ये जे तुम्हाला कोणालाही एकाला मतदान करावं लागेल. नंतर 10 नंबर ब मध्ये, 10 नंबर ब मधून तुम्हाला कोणालाही एकाला मतदान करावं लागेल. त्यानंतर आहे आपलं 17 अ. 17 अ मध्ये देखील तुम्हाला कोणाला तरी एकाला मतदान करावं लागेल. त्यानंतर आहे आपलं 15 ब. तर 15 ब मधून सुद्धा तुम्हाला एकाला मतदान हे करावं लागेल. तर या टाईपमध्ये आहे. याच्यातला एक जो प्रभाग आहे तो आपला बिनविरोधी म्हणून निवड झालेले आहेत शीतलताई राऊत. तर तो प्रभाग आपला कट झालाय, परंतु ऑफिशियली निवडणूक आयोग हे अनाऊन्स करतील, त्यामुळे आपण त्या संदर्भात काही सांगू शकत नाही. फक्त जे 5 प्रभाग आहेत त्या ठिकाणी तुम्हाला मतदान करायचे. आता तुम्ही असं बोलणार की आम्ही 5 मध्ये राहतो, 8 घेऊया आपण, आम्ही 8 मध्ये प्रभागात राहतो आणि आम्ही ऑलरेडी मतदान केलेलं आहे, मग आता आम्ही परत करायचं का 8 तारखेला जाऊन? तर हो, तुम्ही परत मतदान करायचंय. आतापर्यंत तुम्ही मतदान केलं प्रभाग क्रमांक 8 मधल्या नागरिकांनी, ते नगराध्यक्ष पदाचे एक उमेदवार आणि नगरसेवक पदाचे एक उमेदवार. तर आता तुम्हाला प्रभाग क्रमांक 8 मधल्या नगरसेवक पदाच्या एका उमेदवाराला मतदान करायचं आहे. मी 10 ला केलं नाही, 10 ब ला करू शकतो का? 10 अ ला केलं नाही, 1 मिनिट, 10 ब हो तुम्ही करू शकतात. आता जर तुम्ही यंदाच्या वेळेस मतदान केलं नसेल काही कारणास्तव, तरी तुम्ही आता 10 अ मध्ये जे आहेत केलं नाहीये, तर तुम्ही 10 ब ला मतदान आता करू शकतात. तुम्हाला 20 तारखेला एक संधी आहे. 20 तारखेला तुम्ही मतदान केंद्रामध्ये जायचं आहे आणि त्या ठिकाणी जाऊन तुम्ही मतदान प्रक्रिया ही पार पाडा. आणि 8 ब मधून 10 ब मधून जे कोणी असतील त्यांच्यापैकी एकाला तुम्ही मतदान करू शकता. लक्ष ठेवा, आता तुम्ही एकालाच मतदान करू शकता, कोणालाही नाही. तर तुम्हाला वाटेल परत 2-3 जणांना मतदान करायचं, असं नाही, फक्त एकालाच करता येईल. आता तुषार पवार, 1 साइड वोटिंग झालेली दिसली. ओके, ठीक आहे, चालेल. चला, बघत राहा आपले बदलापूर स्वप्नालीसह. तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगत चला. बदलापूरकरांनो, जरी तुम्ही आता मतदान नाही करू शकला काही कारणास्तव, तरी सुद्धा जर तुम्ही प्रभाग क्रमांक 5 मधून, 8 मधून, 19, 10, 17 किंवा 15 मधून असाल तर लवकरात लवकर जाऊन तुम्ही न चुकता जे आहे तुम्हाला मतदान ही प्रक्रिया पार पाडायची आहे. ठीक आहे, न विसरता जे तुम्हाला मतदान या ठिकाणी करायचंच आहे. कुठलं मतदान राहिलंय? 15
ओके, ठीक आहे. चला थांबूया या ठिकाणी. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर नक्की द्या. 20 तारखेला जाऊन जे काही प्रभाग राहिलेले आहेत तुम्ही जाऊन त्या ठिकाणी नक्की मतदान करा अशीच तुम्हाला विनंती करतो. माहिती तुम्हाला आजची कशी वाटली तेही सांगा. काही कन्फ्युजन झालं असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट करून आम्हाला सांगू शकतात. 21 तारखेला मतमोजणीचा निकाल असणार आहे आणि 21 तारखेलाच तुम्हाला माहिती मिळेल की नगराध्यक्ष पदासाठी कोण विराजमान होणार आहे, नगरसेवक पदासाठी कोण असेल ते. त्यामुळे तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच येऊ देत आणि निवडणूक आयोगाला नक्कीच आपण विनंती करूया की जी काही चुकी, जो काही गोंधळ काल बघायला मिळाला, मतदारांचे जे काही हाल झाले, कृपा करून ते हाल फक्त 5च प्रभागाच्या निवडणुका पार पडणार आहेत 20 तारखेला. कृपा करून ते हाल जे आहेत त्यांचे व्हायला नको. तर त्यासाठी नक्कीच ते त्यांच्या साईडनी काय आता उपाययोजना करतील हे बघणं गरजेचं आहे. परंतु फक्त एकाच प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही आमचे दर्शक आहात, आम्ही तुम्हाला हक्काने विचारतो. काल ज्या मशीन होत्या, ईव्हीएम मशीन, तुम्ही ज्या वेळेला मतदान करायला गेलात त्यावेळेला तुम्हाला काय वाटलं? ती जी मशीन आहे ती जुनी होती, ती मशीन नवीन होती, ती व्यवस्थित वर्क करत होती का नाही? तुमचे काही हाल झाले का मतदान केंद्रामध्ये गेल्यावरती? लगेच मतदान करायला मिळालं की खूप वेळ वाट बघावी लागली? आम्हाला कमेंट करून तुम्ही हे नक्की सांगा. धन्यवाद.